नमस्कार. विश्वभरातून न्यूज डंका परिवाराशी जोडलेल्या तमाम हिंदूंना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. आज नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरमध्ये पथसंचलन आणि विजयादशमीचा उत्सव साजरा केला. संघ हा हिंदू समाजाचा भाग असल्याने आणि संघ हिंदू समाजाचं सध्याचं नेतृत्व करत असल्याने हा उत्सव संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्त्वाचा असतो. आज दरसालप्रमाणे पूजनीय सरसंघचालकांनी हिंदू समाजाचं उद्बोधन केलं. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 300वी जयंती वर्ष संघ साजरा करणार आहे असं त्यांनी सांगितलं. सोबतच जनजातीय समुदायाचे मार्गदर्शक रक्षक भगवान बिरसा मुंडा यांची आठवणही केली. नोव्हेंबर महिन्यात भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची ही आठवण केली. यानंतर मात्र सरसंघचालकांनी मुख्य विषयाला हात घातला. जगभरातल्या घडामोडी, विशेष म्हणजे भारतावर परिणाम करणाऱ्या घडामोडींवर संघाचं किती बारीक लक्ष असतं हे तुम्हाला आज सरसंघचालकांचं उद्बोधन ऐकून नक्कीच समजेल. आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना त्यांच्या या उद्बोधनातून मुख्य विषय कोणता पोचवायचा आहे हे सांगण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. ते भाषण मोठं आहे, त्यामुळे जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचलेच पाहिजेत त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. पूजनीय सरसंघचालकांनी इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या मुद्द्यावरूनच महत्त्वाच्या विषयाला सुरुवात केली. ते म्हणाले, मध्यपूर्वेत हमासने इस्रायलबरोबर पुकारलेल्या संघर्षाची व्याप्ती कुठपर्यंत असेल याची चिंता सर्वांनाच भेडसावते आहे. या देशातही आशा आकांक्षांसह आव्हानं आणि समस्याही उभ्या ठाकल्या आहेत. या विजयादशमीच्या भाषणात परंपरेने दोन्ही गोष्टींवर शक्य तेवढी तपशीलवार चर्चा केली जाते, पण आज मी केवळ काही आव्हानांवर चर्चा करणार आहे. यात ते केवळ आव्हानांवर चर्चा करणार आहेत हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. त्यांनी आजच्या उद्बोधनात कोणतेही आढेवेढे न घेता भारतावर परकीय महासत्तांची वाकडी नजर पडलेली आहे, ती पूर्वीपासूनच आहे याची आठवण करून दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिका, चीन आणि युरोपकडे बोट न दाखवता हिंदूंना जगभर काय चालू आहे आणि भारतात काय होऊ घातलं आहे हेच सांगितलं आहे. भारत आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एका गतीने चालला आहे. ती गती तो कायम ठेवणार आहे. गेल्या काही वर्षात भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून जगात दिसतोय. भारताची आत्मरक्षणाची, आर्थिक उन्नतीची, स्वयंपूर्णतेची क्षमता दिवसेंदिवस रुंदावते. पुढे सरसंघचालक म्हणतात, भारताला जगात असे महत्त्व प्राप्त होत असताना त्याला खीळ घालणाऱ्या, निहित स्वार्थ असलेल्या शक्तींचे असणेही काहीसे अपेक्षितच आहे. सोबतच भारत समस्त विश्वाचा कॉन्शियसचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे स्वार्थरहित कल्याण करण्याचा स्वभाव तो सोडू शकत नाही. अर्थात भारताने निस्वार्थपणे अनेक वेळा आत्महिताला बाजूला सारून इतर देशांचं कल्याण केलं आहे. त्यामुळे असा देश वैभवशाली झाला तर निस्वार्थपणे कोणतीही सुप्त इच्छा न बाळगता इतर देशांचं कल्याण करणारा देश या जगात उभा राहील. यामुळे बहुतेक स्वार्थी महासत्तांचं राज्य चालणार नाही किंवा स्वार्थही पूर्ण होणार नाही. यासाठी सरसंघचालक म्हणतात, उदारमतवादी, लोकशाही प्रकृतीच्या आणि जागतिक शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या देशांची ही बांधिलकी त्यांच्या सुरक्षा आणि स्वार्थाचा प्रश्न निर्माण होताच अंतर्धान पावते. मला सांगा, असे ते कोणते देश आहेत जे एकतर उदारता, लोकशाही, जागतिक शांततेचा नगारा वाजवत फिरतात? यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपियन देश येतात. त्यात ते विशेष करून अमेरिकेला लक्ष करत होते. सरसंघचालकांनी अशा सत्ता बेकायदेशीर आणि हिंसक मार्गांनी इतर देशांवर हल्ला करतात, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना उलथून टाकण्याचं काम करतात हे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी यासाठी बांगलादेशच्या हिंसात्मक आंदोलन ते तख्तापलट याचं उदाहरण देत, महासत्ता देश त्यांच्या टार्गेटवर असलेल्या देशात एखाद्या लहानशा मुद्द्याला भडकवून जनभावना उसळून त्या देशाची राख कशी करतात हे सांगितलं. यासोबत त्यांनी बांगलादेशमध्ये अमेरिकेच्या मूर्खपणाने हिंदू समाजाचा नाहक बळी कसा गेला हे सुद्धा सांगितलं. त्यांनी भाषणात बांगलादेश आणि इतर देशातून भारतात होणाऱ्या घुसखोरीवरही भाष्य केलं आहे. सोबतच बांगलादेशात
कशा प्रकारे पाकिस्तानशी हातमिळवणी करून परमाणु शस्त्रांनी रोध करण्याची अर्थात न्यूक्लिअर डेटोरन्स तयार करण्याची योजना सुरू आहे हे सांगून वेळीच सावध केलेलं आहे. सरसंघचालकांनी सांगितलं आहे की अमेरिका आणि इतर स्वार्थी सत्तांनी भारतावर अप्रत्यक्षपणे राज्य करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये अमेरिकेने भारताच्या राजकारणात विशेषतः विरोधी पक्षात केलेली घुसखोरी समजावली होती. या सर्व स्वार्थी महासत्तांची किंवा विचारांची हत्यारं, प्रेरणा डीप स्टेट, वोकिझम, कल्चरल मार्क्सिझम अशा सर्व गोष्टी आहेत. वास्तविकपणे हे सर्वच भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे स्वयंघोषित शत्रू आहेत. भारताची सांस्कृतिक मूल्य, परंपरा आणि जे काही उदात्त किंवा मंगल मानलं जातं त्याचा संपूर्ण नाश हीच या समूहाची कार्यपद्धती आहे. आता हे शत्रू एखाद्या देशावर हल्ला कसे करतात तर सर्वात आधी त्या देशाच्या संस्थानात शिरकाव करून त्यावर ताबा मिळवतात. भारतात शिक्षण संस्था, विद्यापीठ, संशोधन संस्था, बौद्धिक संवाद माध्यम आणि मीडिया या सर्व ठिकाणी हा डीप स्टेट, वोकिझम, मार्क्सिझमचा शिरकाव पूर्वीच झाला आहे. अशावेळी ते भारतीयांच्या विचारात महासत्तांच्या इशाऱ्याप्रमाणे प्रदूषण करू शकतात. ते भारतीयांना भ्रमात टाकू शकतात आणि असं केल्याची बरीच उदाहरणं तुम्हाला देखील माहिती असतील. समाजात एकत्र राहणाऱ्या कोणत्याही घटकाच्या वास्तविक किंवा कृत्रिम निर्माण केलेल्या विशिष्ट मागण्या, त्यांच्या गरजा, त्या समस्या यांचा आधार घेऊन त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी अभियानं राबवली जातात. आंदोलनं, चर्चा, मोर्चे, हिंसा या माध्यमातून समाजाचं विभाजन करणं ही त्यांची मोडस ऑपरंडी आहे. मग ज्या घटकाला समाजापासून वेगळा केला त्याला आक्रमक बनवलं जातं. पर्यायाने महासत्तांच्या हिशोबाने एखाद्या देशात शांती आणि समृद्धी नांदते किंवा ती भंग केली जाते. अशा पद्धतीच्या महासत्तांच्या हल्ल्याला सरसंघचालकांनी मंत्रविप्लव असा शब्द वापरला आहे. शब्द आम्हाला आवडला आहे, आम्ही आता हा कायम वापरणार आहोत. यासोबतच त्यांनी या मंत्रविप्लवाच्या जंजाळापासून मुक्तीसाठी मार्गही सांगितला आहे. सरसंघचालक म्हणाले की आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे. आपले सामाजिक जीवन उदात्त जीवन मूल्यांनी प्रेरित आणि पोषित आहे. त्यामुळे अशा मंत्रविप्लव क्रियांना थांबवण्यासाठी आपल्या सांस्कृतिक जीवन दर्शन आणि राज्यघटनेने दिलेल्या मार्गावर आधारित लोकतांत्रिक योजना बनवण्याची गरज आहे. एक सशक्त विमर्श उभा करून वैचारिक आणि सांस्कृतिक प्रदूषण पसरवणाऱ्या या कारस्थानापासून समाजाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. यावरून त्यांनी एक प्रकारे हिंदू समाजातील प्रत्येकाला हिंदूंच्या मनातील, विचारातील हे प्रदूषण दूर करण्याची जबाबदारीच दिली आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा म्हणजे सरसंघचालकांनी हिंदू समाजाच्या सण समारंभावेळी, उत्सवावेळी, सोहळ्यांवेळी होणाऱ्या हल्ल्यांवरही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी गणेश विसर्जनावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनांची चर्चा केली. या घटना होत असताना सुरक्षा दलांनी लगेचच जाऊन घटना निवळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. पण अशावेळी सुरक्षा दल येईपर्यंत आपला बचाव आपणच करण्याची हिंदू समाजाने जबाबदारी घ्यावी अशी त्यांची भूमिका आहे. तो हिंदूंचा संविधानाने दिलेला आत्मरक्षणाचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे अर्थ, त्यामुळे मी यावर अधिक काही सांगणारच नाही आहे. सोबतच हिंदू समाजावरील विविध घटकांच्या नेतृत्वाने एकत्र येऊन आपापल्या लोकांची आव्हानं, समस्या एकमेकाला सांगून आपसात सोडवून घेणं, अर्थात एका समाजाने दुसऱ्याची मदत करणं या गोष्टीकडे त्यांचा रोख होता. हा सर्व अट्टहास कशासाठी? हिंदूंचं संघटन करण्यासाठी, हिंदूंना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी. एकदा हिंदू समाज सुसंघटित आणि सामर्थ्यशाली झाला तर आपल्याकडे डोळे वटारून बघण्याची कोणत्याही महासत्तेची टाप होणार नाही. सोबतच सरसंघचालकांनी क्लायमेट चेंज, संस्कार जागरण, नागरी अनुशासन, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार अशा सर्व विषयांना हात घातला आहे. शेवटच्या 2 ओळीत त्यांनी आपल्या संपूर्ण उद्बोधनाची दिशाच सांगून टाकली. त्या ओळी आहेत, हिंदू भूमिका कणकण हो अब शक्ति का अवतार उठे, जलथल से अंबर से फिर हिंदू की जय जयकार उठे, जगजननी का जय जयकार उठे, जगजननी का जयकार उठे. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.